नमस्कार, मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात वेळेत लसीचा पुरवठा न झाल्यास 3 दिवसात लसीकरण बंद पडण्याची भीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आणि त्यामुळे लसीचा लवकरात लवकर पुरवठा करावा अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यावर केंद्र सरकारचं हे उत्तर आहे की महाराष्ट्रामध्ये 25% ज्येष्ठ नागरिकांना लस दिलीच गेली नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये सातत्यानं लसीकरणाच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप होत आहे. दुसरी महत्त्वाची बातमी आहे, राज्यामध्ये अनेक ठिकाणी रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा तर काही ठिकाणी काळा बाजार होतोय. यासोबतच आणखी काही महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण बातम्या जेम विशेषमध्ये. सुरुवात करूया जेम विशेषला. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आणखी एका संकटाला राज्य सरकारला सामोरं जावं लागतंय. राज्यातील विविध लसीकरण केंद्रावर कोरोनावरील लसींचा तुटवडा जाणवू लागलाय. महाराष्ट्रात वेळेत लसीचा पुरवठा न झाल्यास 3 दिवसात लसीकरण बंद पडण्याची भीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्यानं आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनानं मागणीप्रमाणे लसीचा पुरवठा करावा अशी मागणी राजेश टोपे यांनी केली. 25 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करावं. महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र सरकारनं निर्देश द्यावेत अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. महाराष्ट्रात वेळेत लसीचा पुरवठा न झाल्यास 3 दिवसात लसीकरण बंद पडण्याची भीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. आज लसीकरणाचा सध्याचा आकडा 14 लाख उपलब्ध आहेत. 14 लाख म्हणजे महाराष्ट्राचा 3 दिवसाचा खप आहे. कारण 5 लाखाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही म्हटलं तर 3 दिवसामध्ये हा आकडा संपणार आणि महाराष्ट्राचं लसीकरण बंद होऊ शकेल. आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे, दर आठवड्याला किमान 40 लाख लस पुरवठा केला पाहिजे. जर 40 लाख केला तर आम्ही 7 6 42 म्हणजे 7 दिवस 6 लाख 42 लाख पद्धतीनं आम्हाला लसीकरण उपलब्ध होईल. 80% आम्ही मेडिकल ऑक्सिजन सांगितलंय आणि 20% आम्ही इंडस्ट्रियल ऑक्सिजन सांगितलंय. परंतु त्यावर सुद्धा नियंत्रण आम्ही FDA माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पण ऑक्सिजन वाढत चाललंय कारण संख्या वाढत चालली आणि म्हणून आम्हाला आजूबाजूच्या जवळच्या राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा केला पाहिजे अशी आग्रहाची भूमिका मागणी मी माननीय हर्षवर्धनजींना केलेली आहे, जी त्यांनी गांभीर्याने नोंदवलेली आहे आणि करतो म्हणून सांगितलेलं आहे. दिवसा सुद्धा जमावबंदी केली, रात्रीचा कर्फ्यू केलाय. अनेक व्यापाऱ्यांचा विरोध घेऊन सुद्धा मोठ्या पद्धतीनं दुकानं बंद करून गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनातून जे म्हणून करता येईल ते करण्याचा सर्व प्रयत्न केलेला आहे. सॅटर्डे संडेला सुद्धा लॉकडाऊन केलेला आहे. मला असं वाटतं की हा मी प्राथमिक दृष्टिकोनातून त्यांना सांगितलं की ज्या तुम्हाला अपेक्षा आहेत त्या राज्य सरकारने सगळ्या केलेल्या आहेत. जी काही आपली लसीकरणाची क्षमता आहे आणि त्यासोबत जे काही टार्गेट ग्रुप आहे याला आवश्यक तेवढ्या लसींचा पुरवठा आपल्याकडे रेग्युलर होतोय. कधी कधी अशी परिस्थिती येते की 4 दिवसाचा पुरवठा असतो पण तो संपायच्या आत पुन्हा लसी आपल्याकडे येतात. कारण शेवटी ज्या लसी आहेत त्या देशभरामध्ये त्याचा पुरवठा चालू आहे आणि आज सर्वात जास्त लसी सर्वात जास्त देशामध्ये लसी या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत आणि महाराष्ट्रात ते लसीकरण सुरू देखील आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे कोणती मागणी केली पाहूया. केंद्र शासनानं मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी. 25 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करावं. ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता केंद्र सरकारनं याकडे लक्ष द्यावं.
अन्य राज्यांकडून पुरवठा करण्याबाबत केंद्रानं निर्देश द्यावे. काही दिवसांपासून दररोज 4 लाखांहून अधिक जणांना लसीकरण केलं गेलं. अतिरिक्त मनुष्यबळासाठी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातून निधी द्यावा. राज्याकडून वारंवार लसीच्या पुरवठ्याबाबत विनंती करूनही केंद्राकडून लस पुरवठा होत नाही असा आरोप केंद्र सरकारवर महापालिकेनं केलाय. पुढचा साठा येईपर्यंत मुंबईत केवळ 1,85,000 लसी शिल्लक आहे. यामध्ये कोविशिल्डचे 1,76,540 डोस तर कोवॅक्सिनचे केवळ 8,840 डोस शिल्लक आहेत. त्यामुळे कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांची अडचण होण्याचीही शक्यता आहे. मुंबईत लशीचा तुटवडा, मागणी करूनही लस नाही. मुंबईत लशीचा तुटवडा केवळ 3 दिवस पुरेल इतकाच साठा महापालिकेकडे आहे. मुंबईत केवळ 1,85,000 लसी शिल्लक आहे. कोवॅक्सिनचे केवळ 8,840 डोस शिल्लक आहेत. प्रत्यक्षात मुंबईची गरज 8 ते 10 लाख लशींच्या डोसची आहे. 5 ते 6 लाख आरक्षित साठा हवा लसीचा. 5 लाखांपेक्षा कमी साठा असेल तर लसीकरण मोहिमेच्या वेगाला फटका बसतो असं महापालिकेचं म्हणणं आहे. 15 एप्रिललाच पुढचा साठा मिळणार अशी माहिती महापालिकेनं दिली आहे. दर दिवसाला सरासरी 50,000 लोकांचं लसीकरण केलं जातं. ही मुंबईतली आकडेवारी आहे. महापालिकेची माहिती. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राच्या लसीकरणासंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलंय. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. काय आहे डॉक्टर हर्षवर्धन यांचे वक्तव्य आणि खुलासे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. महाराष्ट्राला आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण जमलेलं नाही. कोरोना योद्ध्यांच्या लसीकरणात महाराष्ट्र पिछाडीवर आहे. गेले वर्षभर महाराष्ट्रात सरकारकडून गैरव्यवस्थापन. महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांचे फक्त 25% लसीकरण झालं असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांचं म्हणणं आहे. येत्या ऑगस्ट पर्यंत कोविड-19 विरोधी लसीच्या उत्पादनात दुपटीनं वाढ करून दरमहा 140 दशलक्ष डोसची निर्मिती करण्याचं नवं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितलं की आरोग्य मंत्रालय आणि जैव तंत्रज्ञान विभागाच्या वतीनं एक सादरीकरण नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात आलं. त्यात हे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं आहे. सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या 2 कंपन्या संयुक्तरित्या हे उद्दिष्ट पूर्ण करतील. त्यांना नियामकीय तसंच कार्यवाहीच्या स्वरूपातील मदत भारत सरकारकडून केली जाईल. सूत्रांनी सांगितलं की पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सध्या कोविशिल्ड लसीच्या 60 दशलक्ष डोसची निर्मिती दरमहा करीत आहे. तर भारत बायोटेक आपल्या कोवॅक्सिन लसीच्या 4 दशलक्ष डोसची निर्मिती दरमहा करते. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालते. दररोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या प्रथमच 1 लाखांच्या पुढे गेली आहे. लसीकरणाला वेग देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमतीचं वास्तव सुद्धा पुढे आलंय. इंजेक्शन छापील किमतीत वेगळं आणि खासगी रुग्णालयांना जी मिळणारी किंमत आहे ती अत्यंत वेगळी आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या किमतीमध्ये रेमडेसिवीर हे उपलब्ध होत आहे. अमरावती जिल्ह्यात 2 लाखाच्या वर कोरोना लसींचा साठा उपलब्ध झाला होता. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू करण्यात आलं.
मात्र आता जिल्ह्यात कोरोना लसीचा केवळ 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. आरोग्य विभागानं लशीचा साठा उपलब्ध करून दिला नाही तर जिल्ह्यातील लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता असल्याचं अमरावतीच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. जवळपास आपल्याकडे 25 ते 30 हजार लस शिल्लक आहे. तर 2 ते 3 दिवस आपल्याकडे चालेल, कारण आता आपलं लसीकरणाचा वेग वाढलेला आहे. दररोज 8,000च्या वर आपण लसीकरण करत आहोत. सुरुवातीला हा 5,000 होता आणि आता चांगल्यापैकी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे आता लसीकरणाचा वेग वाढलेला आहे. तुम्ही ऑर्डर दिलेली आहे का मग 2-3 दिवस? आम्ही राज्यस्तरावर 4.5 लाख लसींची मागणी केलेली आहे, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर उद्दिष्ट गाठता येईल. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं मंगळवारपासून सगळ्या वाहन चालकांचं लसीकरण केलं गेलंय. यामध्ये ऑटो रिक्षा चालक, सायकल रिक्षा चालक, ई रिक्षा चालक, काली पिली टॅक्सी चालक, ओला उबेर सारख्या कंपनीचे चालक आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं ही प्रक्रिया सुरू केली गेली आहे. पालिकेच्या वतीनं मंगळवारपासून सगळ्या वाहन चालकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. ही प्रक्रिया आणखी काही दिवस चालणार आहे. 12 एप्रिलला पार्सलची डिलिव्हरी करणाऱ्या नागरिकांचं लसीकरण सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये होत आहे. यामध्ये फूड डिलिव्हरी करणारे, पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या सर्व नागरिकांचा समावेश केला गेला. 14 एप्रिलला भाजीपाला विकणारे, फळ विकणारे आणि दुधाची डिलिव्हरी करणाऱ्या नागरिकांना लस दिली जाईल. 16 एप्रिलला कामगार आणि फेरीवाले, 18 एप्रिलला माध्यमांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि पत्रकारांचं सुद्धा लसीकरण होईल. तर 20 एप्रिलला व्यापारी आणि मेडिकल दुकानदार, तर 22 एप्रिलला रेस्टॉरंट आणि हॉटेल कर्मचारी, तसंच 24 एप्रिल रोजी सेल्स आणि मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्या नागरिकांचं सुद्धा कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलं जाणार आहे. पुण्यात गेले काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढते. वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधाचा तुटवडा जाणवू लागला. त्यात रेमडेसिवीर इंजेक्शन हे प्रामुख्यानं सांगितलं गेलंय, जे कोरोना रुग्णाला दिलं जातं. त्याचा शहरात तुटवडा पाहायला मिळतो. अनेक रुग्णांची नातेवाईक औषध घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे आहेत. मात्र हे इंजेक्शन सध्या अनेक ठिकाणी उपलब्ध नाही. पुणे केमिस्ट असोसिएशन कार्यालयाबाहेर इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी तोबा गर्दी केली. पुण्याचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय. पुण्यात गेले काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढते आणि त्यामुळं जे रेमडेसिवीर जे इंजेक्शन आहे ते घेण्यासाठी लोकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. मी सध्या आहे पुणे केमिस्ट असोसिएशनच्या बाहेर, ज्या ठिकाणी राहतोय आपण, की लोकांना इंजेक्शन घेण्यासाठी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. एकूणच या ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन घेतानाची काही कागदपत्र तुम्हाला द्यावे लागतील. त्यामध्ये ओरिजिनल प्रिस्क्रिप्शन असावं, कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट, पेशंटचे आधार कार्ड, जाहिरात आणि त्यानंतर खरं तर हा तुम्ही रांग पाहताय, प्रचंड मोठ्या प्रमाणात ही रांग आहे की सकाळपासून जवळपास 6 वाजल्यापासून लोक जे आहेत ते हे इंजेक्शन घेण्यासाठी येत आहेत. माझ्यासोबत केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? आजची परिस्थिती अशी आहे की गेल्या 2 दिवसापासून केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टनी 499 वायल आणि आज सकाळी ज्या काही 100 वायल्स आल्या होत्या त्या आत्ता संपलेल्या आहेत आणि आजच्या दिवसामध्ये कुठलंही इंजेक्शन इथे अवेलेबल होणार नाही असं सर्व रुग्णांना सांगतो. याच्यामध्ये कुठेही असोसिएशनची चूक नाही आहे. जेवढी इंजेक्शन आली होती ती सकाळपासून 100 वायल्स आपण दिलेले आहेत आणि डॉक्टर्स लोकांना एक विनंती आहे की डोसेस प्रमाणे त्यांनी प्रिस्क्रिप्शन लिहावं, लोडिंग डोसेस प्रमाणे प्रिस्क्रिप्शन लिहावं. 6 इंजेक्शनचं प्रिस्क्रिप्शन लिहू नये. पहिल्या दिवशीचा डोस हा 2 इंजेक्शनचा असतो आणि नंतर 1 इंजेक्शनचा असतो. सामान्य केमिस्टला रेमडेसिवीर इंजेक्शन विकण्याची परवानगी नाहीये. ती फक्त कोविड सेंटर आणि मोठ्या हॉस्पिटलमधील ड्रग स्टोअरमध्ये अवेलेबल असल्यामुळे या रुग्णांची धावपळ होतीये. गेले 40 वर्षापासून केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट आदरणीय जगन्नाथजी उर्फ एका दिवसामध्ये किती तुम्ही देता इथं इंजेक्शन? आमच्याकडे जितका स्टॉक उपलब्ध होईल तेवढ्या वायल्स देतो. काल 324 वायल आल्या होत्या. 324 वायलचं वाटप झालं. आज सकाळी 100 वायल्स आल्या होत्या. 100 वायल्स आपण दिलेले आहेत आणि आत्ताच सगळीकडे चौकशी केल्यानंतर आजच्या दिवसामध्ये केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टमध्ये कुठलाही स्टॉक येणार नाही.
व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतनसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे. नागपुरात खासगी औषध विक्री दुकानात रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीला बंदी घातली गेली. इंजेक्शनचा अनियंत्रित वापर होत असल्याची तक्रार आल्यामुळे ही बंदी घातली गेली आहे. या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बंदीचे आदेश दिले. आता इंजेक्शनचा पुरवठा केवळ कोविड रुग्णालय आणि इतर औषध दुकानांनाच होणार आहे. रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये जवळपास सगळीकडेच हा त्याचा जरा तुटवडा भासवतो आहे, पण त्याकरता आम्ही आजपासून काही जे रेमडेसिवीरचे स्टॉकिस्ट आहेत त्यांच्या कडे आमचे उपजिल्हाधिकारी आणि सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्या मदतीने त्या ठिकाणी नेमकी काय स्थिती आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत.